जातनिहाय जनगणना करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय, पत्रकार परिषद घेऊन केंद्राची घोषणा। स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच होणार जातनिहाय जनगणना। काँग्रेसकडून नेहमीच जातनिहाय जनगणनेला विरोध। जातनिहाय जनगणनेची घोषणा करताना भाजपचा हल्लाबोल। मंत्री अश्विनी वैष्णव यांचा काँग्रेसवर निशाणा। जातनिहाय जनगणनेचं जवळपास सर्वच पक्षांकडून स्वागत। बिहार निवडणुकांच्या तोंडावर निर्णय घेतल्याची प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। एनआयएचं पथक पुन्हा एकदा बैसरांमध्ये दाखल। प्रत्यक्षदर्शींच्या जबाबाच्या आधारे एनआयएकडून घटनास्थळाचं होणार 3D मॅपिंग। घटनेच्या वेळी उपस्थित सर्व 400 जणांच्या संपर्कात एनआयएचं पथक। पाकिस्तान आर्मीचे एसएसजी कमांडोज दहशतवादी होऊन करतायत घुसखोरी, तर फाशीची शिक्षा झालेल्यांची दहशतवादी कारवायांसाठी भरती। पाकिस्तानच्या टेरर फॅक्टरीची धक्कादायक माहिती माझाच्या हाती। पहलगामच्या हल्ल्यात दहशतवादी फारुख अहमदचं नाव समोर। ओव्हरग्राऊंड वर्कर्स नेटवर्कद्वारे हल्ला घडवून आणला। तपास यंत्रणेतल्या सूत्रांची माहिती। एलओसीवर भारताच्या राफेलच्या घिरट्या सुरू झाल्याचा पाकिस्तानी मीडियाचा दावा। पाकिस्तानची उडाली झोप। पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती सुरूच। एलओसीसह आता परगवाल सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवरील गोळीबार झाल्याची एएनआयची माहिती। भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर मोठ्या दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी पाकची धडपड। हाफिज सईद आणि मसूद अझरला कोट लखपत तुरुंगातून बहावलपूरला हरवलं। पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत काँग्रेसकडून नेत्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी। सार्वजनिक कार्यक्रमात शिस्त बाळगण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश। 5 डिसेंबरला मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं आजपासून वर्षावर वास्तव्य। अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पूजा करत गृहप्रवेश। मराठा आंदोलक मनोज जरांगेंची मोठी घोषणा। आरक्षणासह इतर मागण्यांकरता 29 ऑगस्टला मुंबईत धडक देणार। आमरण उपोषण करणार। 35 वर्ष उल्लेखनीय सेवा बजावणारे विवेक फणसळकर मुंबई पोलीस आयुक्त पदावरून निवृत्त। देवेन भारती नवे पोलीस आयुक्त। अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याचा दर 1,06,000 रुपयांवर। सोनं, चांदी, वाहनं, इलेक्ट्रिक वस्तूंच्या खरेदीकरता ग्राहकांमध्ये उत्साह। दगडूशेठ हलवाई गणपतीला 11,000 आंब्यांचा महानैवेद्य। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।